संप्रदायामध्ये प्रमुख मानला जातो। आपण जशी आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करतो त्याचप्रमाणे माघ वद्य प्रतिपदा ही गुरुप्रतिपदा म्हणून पाळली जाते आणि जेवढी जेवढी म्हणून दत्तस्थान आहे त्या दत्तस्थानावरती या गुरुप्रतिपदा दिवशी मोठ्या मोठ्या यात्रा होतात। आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ठिकठिकाणी जे मंदिर आहेत त्या मंदिरांवरती देवाच्या काठांची मिरवणूक ही काढली जात असते, पालखी काढली जात असते आणि त्याच वेळेला या अमर पर्वतावर सुद्धा ही पालखीचा सोहळा होत असतो। आणि तसा सोहळा यंदाच्या वर्षी 12 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता ही पालखी सोहळा होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावरती म्हणजे 13 फेब्रुवारीला गंधलेपणाचा कार्यक्रम होणार आहे आणि 16 फेब्रुवारीला